साहेबांनी मला शब्द दिलाय असं म्हणत अनेक लोक सध्या आपली विधान परिषदेवरती वर्णी लागण या भ्रमात आहेत। आता जागा आहेत 12 आणि इच्छुक आहेत 100च्या आसपास। प्रत्येकाला वाटतं साहेबांनी आपल्याला शब्द दिलाय आणि आपली विधान परिषदेवरती वर्णी लागणार आहे। विषय चाललेला आहे राज्यपालांचे 12 सदस्य विधान परिषदेवरती निवडून देतात किंवा त्यांची नेमणूक करतात त्या 12 सदस्यांचा। आता या 12 सदस्यांमध्ये कोण कोण इच्छुक आहे, विधान परिषदेवरती यांची कशी नेमणूक केली जाते याच्यावरती आपण आज भाष्य करणार आहोत। नमस्कार, मी शिवाजी काळे। हा व्हिडिओ पाहत असताना तुम्ही मॅक्स महाराष्ट्राचे यूट्यूब चॅनल आणि फेसबुक चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। यूट्यूबचं बेल आयकॉन दाबल्यानंतर तुम्हाला सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील। आता विषय असा आहे की 12 जागांसाठी राज्यपाल नेमणूक करतात। तशी जर रचना पाहिली आपल्या विधान परिषदेची तर विधान परिषदेमध्ये 78 सदस्य हे निवडून दिले जातात। त्यातील 12 सदस्य जे आहेत ते राज्यपाल त्यांची नेमणूक करतो। आता आपल्या विधान परिषदेची रचना आणि हे सगळं काही समजून घेताना जे काही इच्छुक आहेत त्या इच्छुकांची यादी आपण पाहणार आहोत। काँग्रेसमध्ये तर इच्छुकांची यादी पाहायलाच नको, कारण सब कुछ दिल्ली से आता है, म्हणजे सगळ्याची सगळी जी यादी असते ही दिल्लीवरून येते। पण जे काही गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत त्यांची नावं मी जरा तुम्हाला सांगतो। काँग्रेसमधून जर पाहिलं तर सचिन सावंत जे नेहमी टीव्हीवरती समोर येतात, मोहन जोशी जे खासदारकीला उभे होते पुण्यामधून ते मोहन जोशी, उर्मिला मातोंडकर ज्या मुंबईमध्ये खासदारकीला उभ्या होत्या, सत्यजित तांबे जे सध्या युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत। त्याच्यानंतर रजनी पाटील काँग्रेसच्या ज्येष्ठ सदस्य आहेत, नसीम खान काँग्रेसचे सदस्य आहेत आणि बऱ्यापैकी काँग्रेस सक्रिय असतात, माजी आमदार देखील राहिलेले आहेत। मुझफ्फर हुसेन, भालचंद्र मुनगेकर अर्थतज्ञ आहेत, बऱ्यापैकी काँग्रेसची बाजू मांडताना दिसतात, मात्र हल्ली ते काय माध्यमावरती दिसत नाही। इतकी लांब लचक यादी जी आहे ती काँग्रेसची आहे। आता पुढे जर पाहिलं तर एनसीपीचे, तर साहेबांनी मला शब्द दिला जसं मी तुम्हाला सांगितलं, आणि साहेब कोणाकोणाला शब्द देतील सांगता येत नाही। पवारांच्या गुगलीमध्ये आता शिवाजी गर्जे, राजू शेट्टींचं नाव याच्यात बसतंय की नाही हा एक प्रश्न आहे। त्याचं कारणही वेगळे आहेत, मी तुम्हाला सांगतो नंतर। गायक आनंद शिंदे, उत्तमराव जानकर, रोहिणी खडसे यांची नावं आहेत। आता ही जी नावं आहेत ते उत्तमराव जानकर असो किंवा बाकीची ही नावं, तर हे कला साहित्य क्रीडा सहकार ह्या क्षेत्रात बसतात का? तर रोहिणी खडसे यांचं कला साहित्य आणि सहकाराच्या बाबतीमध्ये सहकार क्षेत्रामध्ये नाव बसतं। आनंद शिंदे यांचं कला क्षेत्रामध्ये नाव बसतं, मात्र राजू शेट्टी यांचं नाव कसं बसवायचं हा एक प्रश्न आहे। आता ते राज्यपाल मान्य करतील का? कारण राज्यपालचं सध्या कसं बिनसलेलं आहे हे मी सांगायला वेगळं नको, कारण राज्यपाल ज्यांची नेमणूक करतात ते कला साहित्य क्रीडा क्षेत्रातून केलं जातं, सहकार क्षेत्रातून। त्यामुळं हे जे क्षेत्र आहेत या क्षेत्रातील लोक हवेत आणि विधान परिषद हे राजकीय पुनर्वसनाचं एक केंद्र आहे का असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। आता जर सरकार इथे भाजपचं असतं तर तेही चाललं असतं, मात्र आता प्रश्न असा झालाय संख्या काय बी होणार नाही, कारण राजू शेट्टी यांचं नाव जरी या यादीत दिलं तर राजू शेट्टी कला साहित्य क्रीडा क्षेत्रात येतात का किंवा सहकारासाठी त्यांचं योगदान काय, त्यांना कसं बसवलं जाईल हा एक मोठा प्रश्न आहे। कारण राष्ट्रवादीची 4 नावं यामध्ये दिसून येतील, शिवसेनेचे 4 येतील आणि काँग्रेसची येतील। 3 पक्षाचं सरकार आहे, 12 सदस्याची नेमणूक आहे। आता शिवसेनेचे, तर शिवसेनेने जरा ताक फुकून पिण्याचं जरा ठरवलेलं दिसतंय। त्यांनी सिंधुताई सपकाळ, त्यांचं कार्य सामाजिक क्षेत्रामध्ये चांगलं आहे आणि मध्यंतरी त्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असती, कदाचित तुम्हाला थोडंसं आठवलं तर लक्षात येईल। उद्धव ठाकरे, बाळासाहेबांच्या पिल्ल्या, मीनाताई असं एक तो ऑडिओ आठवा, ते इमोशनल सेंटिमेंट आणि अजिबात बदलला नाही तू, असं उद्धव ठाकरे यांना एकेरी भाषेत म्हटलं होतं कोरोनाच्या काळाची ती क्लिप, त्या सिंधुताई सपकाळ। सगळ्यांनाच माहिती आहे सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांचं कार्यही मोठं आहे। त्यानंतर आदेश बांदेकर, तुमच्या घराघरात पोहोचलेले आदेश बांदेकर, त्यांच्याबद्दलही वेगळं सांगायला नको, ते कला क्षेत्रातून त्यांनाही देता येईल। आता पुढचं आहे सुबोध भावे, कला क्षेत्रातीलच आहेत, मात्र याच्यामध्ये एक नाव आहे चर्चेत होतं, ते म्हणजे मिलिंद नार्वेकर। मिलिंद नार्वेकरांचा जर विचार केला तर ज्यावेळेस शिवसेनेत आणि राज ठाकरे यांच्यामध्ये जरा बऱ्यापैकी वाजलं होतं त्यावेळेस मिलिंद नार्वेकर हे नेहमी जर पाहिलं आपण तर मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने उभे राहिले
आणि बाकी राज ठाकरेच्या बाजूने गेले. मात्र मिलिंद नार्वेकर, संजय राऊत हे जे होते यांना सगळ्यांना उद्धव ठाकरे यांच्या बाजूने उभे राहिले होते. पण मिलिंद नार्वेकर हे आतापर्यंत राजकीय पद त्यांना मिळालेलं नाही, बाकी सगळ्यांना मिळालेलं आहे. मात्र मिलिंद नार्वेकर यांना कला साहित्य क्रीडा क्षेत्रामधून कसं दिलं जाईल हा एक प्रश्न आहे. त्यामुळे मिलिंद नार्वेकर वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहू शकतात. आता ही सगळी नावं आहेत. तर या नावामध्ये आपल्याला पाहायची आहे विधान परिषदेची रचना, त्याच्यामुळे कळू शकतं की हे कुठे बसतंय कुठे नाही. आता जर पाहिलं तर सध्या विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 आमदार आहेत. त्याच्या खालोखाल जर पाहिलं तर 8 जे आहेत काँग्रेसचे आहेत, शिवसेनेचे 14 आहेत, भाजपचे 22 आहेत, लोक भारतीचा 1 आहे आणि इतर म्हणजे इतर जे पक्ष आहेत त्यांच्याशी 6 मिळून 78ची हे सगळं गणित ठरलेलं असतं. आता कशी निवड केली जाते तर साधारणपणे ही जी विधान परिषद आहे आपली तर त्याच्यामध्ये 78 सदस्य हे निवडून दिले जातात आणि विधान सभेचे 288 हे थेट लोकातून निवडून दिले जातात, ज्याच्यासाठी तुम्ही मतदान करत असाल. मात्र विधान परिषदेचे जे आहे ते जरा वेगळं गणित आहे. हे कधीही बरखास्त होणारं सभागृह आहे, म्हणजे कधीही बरखास्त होत नाही. म्हणजे विधानसभा बरखास्त होते कारण मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला की विधानसभा बरखास्त होते, किंवा 5 वर्षानंतर आपण जर असं म्हटलं जातं की विधानसभेचा राजीनामा दिला मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांनी जर ठरवलं की ही विधानसभा बरखास्त करायची, पुन्हा एकदा निवडणुका घ्यायच्या, तर निवडणुका होऊ शकतात. मात्र विधान परिषदेचं तसं नसतं. विधान परिषद कधीही न बरखास्त होणारं सभागृह आहे. हे कायमस्वरूपी सभागृह यामुळे त्याला म्हटलं जातं किंवा स्थायी सभागृह म्हटलं जातं. आता विधान परिषदेची रचना कशी आहे याच्यावरती आपण एक नजर टाकूया. विधान परिषदेची रचना जी आहे घटनेच्या अनुच्छेद क्रमांक 171 नुसार विधान परिषदेची रचना होते आणि 71(3) ई नुसार राज्यपालांना विधान परिषदेवरती सदस्य नेमण्याचा अधिकार आहे. आता हे सदस्य कसे नेमले जातात तर कशामधून, तर यामध्ये साहित्य, विज्ञान, कला, सहकार्य आणि चळवळ आणि समाजसेवा याच्यामध्ये एक कलम क्रमांक 171(5) नुसार राज्यपाल हे जे आहे सदस्य नेमणूक करू शकतात. आता ह्या क्रायटेरियामध्ये हे सगळे जे नावं मी आता मगाशी तुम्हाला सांगितलेले आहेत, राजू शेट्टी वगैरे वगैरे, हे जे इच्छुक आहेत या सगळ्या लोकांची नावं कशी बसवायची, राज्यपाल त्याला होकार देतील का, हाच खरा प्रश्न आहे. त्यामुळे तर आपल्याला ही रचना जी आहे ती समजून घेणं गरजेचं आहे. आता ही जी विधान परिषद आहे ही सर्व राज्यात आहे का तर नाही. साधारण 30 राज्यामध्ये, आपल्या 5 राज्यामध्ये ही विधान परिषद आहे. त्या विधान परिषदेमध्ये महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, ओडिशा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश आताच्या काळात. जम्मू काश्मीरमध्ये देखील होती, मात्र ती आता ही जी 300 कलम 370 हटवल्यानंतर ती काढण्यात आलेली आहे. आता हे जे सभागृह आहे याच राज्यामध्ये का, असं म्हटलं जातं की हे वरिष्ठ सभागृह आहे. या ठिकाणी कला, साहित्य, क्रीडा क्षेत्राबरोबरच यामध्ये विचार केला तर विधानसभा सदस्यांकडून 1/3 सदस्य जे आहेत ते निवडले जातात. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे हे जिल्हा परिषद जे असतात त्याच्यामधून 1/3 सदस्य निवडले जातात. त्यानंतर शिक्षक मतदारसंघ याच्यातून देखील 1/12 सदस्य निवडले जातात. कपिल पाटील हे शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. आपण त्याला म्हणतो की शिक्षक आमदार विधान परिषदेवर गेलेले. त्यानंतर पदवीधर मतदारसंघातून ते देखील पदवीधर मतदारसंघातून जे निवडून जातात ते असतात 1/12 आणि राज्यपाल जे निवडतात ते 1/6, जे आता सध्या आपण ज्याची चर्चा करत आहोत ते सदस्य म्हणजे राज्यपाल नियुक्त सदस्य. आता ह्या सगळ्या याच्यामध्ये विधान परिषदेचा कालावधी असतो 6 वर्ष. 6 वर्षापर्यंत तो व्यक्ती आमदार राहू शकतो. त्यानंतर स्थायी सभागृहामध्ये 1/3 सदस्य निवृत्त होत असतात प्रत्येक ठराविक काळानंतर. आता सभागृह जर सुरू व्हायचं असेल तर त्याची घनसंख्या असते एकूण सदस्याच्या 1/10 आणि 2 अधिवेशनामधील कालावधी जो असतो तो 6 महिन्यापेक्षा जास्त नसावा. ही झाली थोडक्यात माहिती सभागृह चालू असताना किंवा सदस्यांची नेमणूक होताना कोणत्या कोणत्या क्षेत्रातून येतात ही सगळी तुम्ही माहिती घेतली. आता प्रश्न असा आहे की किती सदस्य संख्या असायला पाहिजे, तर 40 पेक्षा कमी नसावी किंवा विधानसभेची एकूण सदस्याच्या 1/3 पेक्षा जास्त सदस्य नसाव्या. आता याच्यामध्ये हे सगळं आपण पाहत असताना एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की विधान परिषदेची गरज का. फक्त देशातील 5 राज्यामध्ये ही विधान परिषद आहे, बाकी राज्यात का नाही, तर विधान परिषदेला बिनकामाचं सभागृह देखील म्हटलं जातं. याच्यामुळं काय होतं की विधानसभेतून पास झालेलं बिल विधान परिषद येतं. विधान परिषदेमध्ये पास करण्यासाठी त्याला वेळ लागतो आणि त्यामुळं खूप वेळ जातो. त्यामुळे त्याला बिनकामाचं सभागृह देखील म्हणतात, वेळ खाऊ देखील सभागृह म्हणतात. मात्र त्याच्याही पलीकडे विचार केला तर विचारांची घुसळण होते. मी जसं तुम्हाला सांगितलं की वेगवेगळ्या क्षेत्रातून या ठिकाणी दिग्गज येतात
विचार दिले जातात, एखाद्या बिलामध्ये ॲडिशनल ॲड केलं जातं. कायदे सभागृह आहे म्हणजे विधानसभेने पास केलेल्या कायद्यामध्ये अजून काय असावं, कारण गेली अनेक वर्ष काम केलेल्या विविध क्षेत्रातील लोक त्या ठिकाणी असतात आणि त्याच्यावरती ती विचार मांडतात आणि ह्या बिलामध्ये काही सूचना सुचवतात आणि मग दोन्ही सभागृहातून ते बिल पास होतं. याच्यासाठी या सभागृहाला वरिष्ठ सभागृह देखील म्हणतात. महाराष्ट्रामध्ये विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह आहेत, तसंच केंद्रात लोकसभा नंतर राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे आणि वरिष्ठ सभागृहामध्ये आत्तापर्यंत अनेक दिग्गज लोक होऊन गेले. म्हणजे थोडक्यात जर पाहिलं तर मनमोहन सिंग हे देखील राज्यसभेचे सदस्य होते, अजूनही जर आहेत ते. म्हणजे जर पाहिलं गेलं तर विधान परिषद असो किंवा राज्यसभा यांना एक महान परंपरा राहिली आहे. पण मात्र या परंपरेमध्ये आता भगतसिंग कोश्यारी राज्यपाल कोणत्या राजकीय नेत्यांचं पुनर्वसन करतात हे पाहणं गरजेचं आहे. कारण विधान परिषद हे राजकीय पुनर्वसनाचं किंवा मागच्या दाराचं सभागृह देखील म्हटलं जातं. मागच्या दाराने लोकांना यामध्ये घेतलं जातं आणि त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं जातं. धनंजय मुंडे हे मागच्या दाराने आले होते आणि त्यांना विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते देखील केलं. तर मात्र ते एक प्रकारे असं म्हणता येणार नाही की मागच्या दाराचं, कारण त्याच्यामधून काही गोष्टी समोर येतात. विधान परिषदेला धनंजय मुंडेंनी ज्या पद्धतीने मागच्या 5 वर्षांमध्ये विरोधी पक्ष नेतेपद सांभाळलं, तर त्या सभागृहाची जी गरिमा आहे ती पाहता त्यांनी ज्या पद्धतीने ह्या सभागृहामध्ये आपली बाजू मांडली ती पाहणं महत्त्वाचं होतं. खाली देखील विधानसभेमध्ये राधाकृष्ण विखे पाटील होते, मात्र देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला त्यांना गळाला लावलं आणि आपण ते सगळं पाहिलं की माजी मुख्यमंत्री नारायण राणे, त्यानंतर विरोधी पक्ष नेते असे सगळे देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या पक्षात घेतले आणि तरीही एखादी सत्ता मिळवता आली नाही. हा भाग जरा वेगळा आहे. मात्र विधानसभा आणि विधान परिषद हे समजून घेणं गरजेचं आहे. आपण ज्या राज्यामध्ये राहतो त्या राज्याची रचना, ज्या राज्यामध्ये ज्या विधानसभेच्या आणि विधान परिषदेच्या सभागृहामध्ये कायदे केले जातात ते कायदे आपल्यावरती बंधनकारक असतात, आपल्या जीवनामरणावरती ते परिणाम करतात. हे कायदे कसे तयार होतात, त्याचे सदस्य काय करतात याची जाणीव, याची माहिती आपल्याला निश्चित असली पाहिजे. म्हणून ही सगळी माहिती तुमच्यासमोर ठेवली. आता याच्यापैकी कोणाला राज्यपाल नियुक्त करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. या विश्लेषणामध्ये तुम्हाला जर काही बाबींची भर हवी असेल किंवा कोणत्या बाबींमध्ये तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही निश्चितपणे कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला या संदर्भात माहिती दिली जाईल. एक मुद्दा याच्यातून राहिला होता, जे 78 सभासद निवडून येतात ते निवडलेले असतात त्याच्यापैकी एकाची सभापती म्हणून एकाची उपसभापती म्हणून निवड केली जाते. सध्या सभापती रामराजे नाईक निंबाळकर आहेत आणि उपसभापती निलमताई गोरे आहेत. ही होती महाराष्ट्राच्या विधान परिषदेची रचना. विधानसभेची रचना देखील आपण पाहिलेली आहे. विधानसभा आणि विधान परिषद याच्यामध्ये एकच फरक आहे, विधानसभा बरखास्त होते, विधान परिषद कधीही बरखास्त होत नाही. तुर्तास शिवाजीला विश्रांती द्या. मॅक्स महाराष्ट्राचे विश्लेषण पाहण्यासाठी तुम्ही मॅक्स महाराष्ट्राच्या यूट्यूब चॅनलला आणि फेसबुक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. maxmaharashtra.com ही आमची वेबसाईट आहे. या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट आणि तज्ज्ञांचे विश्लेषण पाहायला देखील विसरू नका. तुर्तास इथेच थांबतोय. पात्रा मॅक्स महाराष्ट्र.